माहिती आहे किती लोकांना माहिती आहे सरपंचाने काय शेण खाल्लंय ते? विषय असा आहे की सरपंचाला आपण ऑगस्टमध्ये पहिलं पत्र दिलं. मला वाटतं 12 तारखेला काहीतरी पहिलं पत्र दिलं की आम्हाला तुमची वेळ हवी आहे. MIDC संदर्भामध्ये आम्हाला मिरवणे युवा संघर्ष समिती, त्यावेळी नाव होतं आपलं, या आपल्या युवा संघटनेला तुमच्याशी बोलायचं MIDC संदर्भामध्ये, आम्हाला वेळ द्या. तर तिथे ते पहिलं पत्र आपल्या मिरवणे गावाचं त्यांनी स्वीकारलंच नाही. त्यांनी म्हटलं की हा वादग्रस्त विषय आहे, त्याच्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये या विषयावरती आम्ही तुमच्याशी चर्चा करू शकत नाही. आणि जर चर्चा करायची असेल तर हॉटेलला या वरती खंडाळ्यामध्ये, तिकडे आपण चर्चा करू, असं सरपंचाचं उत्तर होतं. त्याच्यानंतर 28 तारखेला आपली 28 ऑगस्टला गणपतीमध्ये मिटिंग झाली. बघा 12 ऑगस्टला ठराव पास झालाय. 12 ऑगस्टला 28 तारखेला गणपतीमध्ये मिटिंग होती. आपल्या सदस्यांना त्याची कल्पनाच नव्हती असं ते बोलतायत की आम्हाला झालेला ठराव, म्हणजे तो समर्थनाचा झाला ठराव, तो आम्हाला माहिती नाही, असं मिरवण्यातील 2 सदस्यांचं मत आहे की आम्हाला त्याची कल्पनाच नाही. मी म्हटलं की तुम्ही कल्पना नाही, मग तुम्ही सह्या कशा केल्या त्यावरती? जर एखाद्या विषयावरती तुम्हाला काय माहिती नसेल, मग तुम्ही सह्या काय डोळे झाकून सह्या करता का? तर त्याच्यामुळे त्यांच्याला काहीच उत्तर नव्हतं. आम्हाला माहिती नाही, तुम्हाला जसं माहिती नाही तसं आम्हाला पण माहिती नाही. म्हणजे काय सदस्य आपलं काम करतायत विचार करा. काय लेवलचे सदस्य आहेत आपले, म्हणजे लेवल आहे ना आपल्यापेक्षा फार उंच आहे. कुठे सह्या करतात त्यांना माहिती नसतं. तर तोच असा ठराव झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही सरपंचाला एक पत्र दिलं की वेळ द्या म्हणून, तर ती पण आपल्याला वेळ दिली नाही. आणि त्यांच्यामुळे आपल्यातील पद्माकर सावंत याने एक काहीतरी शब्द वापरला त्यांना की तुमची गेंड्याची कातडी झाले वगैरे वगैरे. त्याच्यावरती त्यांना ते इतकं लागलं तर ते त्या विषयावरती माफी मागण्यासाठी धमकी दिली फोन करून. आणि त्या फोनवरती संवादामध्ये ते असं म्हटलंय की तुम्ही जर माफी मागत नसाल तर तुम्ही तुमचं गावाचं काय करायचं ते करा, तुमच्या गावाची तुम्ही काशी घाला, मला काय फरक पडत नाही. म्हणजे हा आपल्या मिरवणुकीचा अपमान आहे की नाही? जर तू सरपंच आहेस म्हणून तुमची वेळ मागतोय आम्ही, आणि वेळ मागत असताना जर काय आमच्या राग व्यक्त करताना जर एखादा शब्द जर गेला असेल तर तो आम्ही माफी मागायची, आणि तुम्ही आम्हाला म्हणणार की गावाची काशी घाला. म्हणजे हा एवढ्या वर्षाचा आपला जो समृद्ध गाव आहे, त्या गावाची काशी घालायला सांगतो हा बाहेरून आलेला खाटावरचा माणूस, आणि आपण तो सगळा अपमान सहन करायचा का? मग आता या संपूर्ण प्रकरणाचं उत्तर आहे ना त्याला 31 तारखेला द्यायचंय. आणि तो जर त्याने लिहून दिलं कुठे ते? हा, त्याने काहीतरी लिहून दिलंय ना की 31 तारखेला आपण झालेला ठराव चुकीचा आहे म्हणून. काय लिहिलंय त्याच्यावरती?